सुस्वागतम मित्रमंडळींनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी आहे ती आता त्या मंदिरात येऊन पोहोचते आणि आता तिथे मंदिरामध्ये ती पूजा सुरू करते। तिथे दिवे लावते आणि देवाची पूजा करत असते। ती पाणी खांदून बघते, पाणी कुठे सापडतं का ते पाणी शोधत असते, पण तेवढं ती तिथे खाली पडते। तर इकडे आता जो धैर्य आहे त्याच्या तोंडातून अचानक असा फेस यायला लागतो आणि ती आजी आता दिवा विझू नये म्हणून देवाजवळ जाऊन उभा राहते, दिव्याला हात लावते, पण आता तो दिवा तिथे विझत असतो। तर इकडे आता ते म्हणतात आता काय करायचं, तर ते आजोबा म्हणतात अगं बघ ना, याच्या तोंडातून फेस येतोय, आपण याला वाचू शकेल का, काय करायचं, काय उत्तर द्यायचं त्या पोरीला, असं म्हणत असतात। आणि आता ती आजी तिथे येते, आता काय करायचं ते दोघं पण विचार करत असतात। तर इकडं ते म्हणतात आता काय करणार आहोत आपण, असं म्हणतात आणि दोघे तिथे त्या धैर्याजवळ येऊन बसतात। आणि इकडे धैर्याला खूप त्रास होत असतो, धैर्याचे हात पाय आणि तोंडातून फेस खूप त्रास होत असतो। तर इकडे आता जी सावी आहे ती अचानक उठते आणि आता ती म्हणते की मला माझ्या धैर्यासाठी तिथून पाणी घेऊन जावंच लागेल आणि तिथून ती जायला निघते पाणी घेऊन। पण तेवढा तिचं आता ते मटकं पण फुटतं, पण ती म्हणते काही झालं तरी मी हे पाणी घरी नेणार म्हणजे नेणार। आणि पुन्हा ते खालचं मटक्याचं असतं त्याच्यामध्ये थोडं पाणी घेते आणि ती घराच्या दिशेने यायला लागते। तर ती इकडे घराच्या दिशेने येत असते आणि इकडे आता धैर्याला त्रास होतो आणि शेवटी धैर्य आता तिथे नाहीसा होतो आणि तो कुणाशीच काही बोलना, हातपाय हलीत नाही, श्वास घेत नाही, त्याचा श्वास बंद होतो। आणि तेवढ्यात आता ते आजी आजोबा खूप मोठ्याने रडायला लागतात, म्हणतात काय पाप केलं होतं आपण, आपल्या दारात येऊन या पोराला मरण आलं, का घडलं असेल असं, असं म्हणत असतात। आणि तेवढ्यात आता ते सावी येते, म्हणते काय झालं तुम्हाला रडायला, का रडताय तुम्ही इथे। तर आता लगेच ते म्हणतात की अगं बघ ना, धैर्य नाही राहिला आता आपल्यात। तर ते म्हणतात काय धैर्य, अहो काही पण नका बोलू, तुम्हाला भास झालाय काहीतरी, असं सावी म्हणते आणि म्हणते माझ्या धैर्याला काहीच होऊ शकत नाही। आणि ती पाणी देते, ती म्हणते की माझी परीक्षा अजून संपली नाही, चालूच आहे, असं म्हणते। आणि आता पुन्हा ती देवाची उपासना करायला लागते। तर चला बघूया आता पुढील भागामध्ये खरंच सावी धैर्याला वाचू शकेल का, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा।